मुलं वगैरे सगळी मुंबईतली आहेत किंवा शहरी भागातली आहेत. त्यांची भाषाही त्याप्रमाणे मराठी त्यांचं व्यवस्थित बोलणं आहे. पण आकाश एक गावाकडच्या भागाकडून आलेलं असं असं म्हणू किंवा त्याची सैराटमधली जी बोलीभाषा होती, त्याच्या पूर्णपणे वेगळी बोलीभाषा आणि पूर्ण शुद्ध मराठी याच्यामध्ये बोलणं वगैरे. मग त्याचा कुठे परिणाम या चित्रपटावर तुम्हाला काही जाणवला किंवा त्यामुळे काही प्रॉब्लेम आला का? नाही, कारण काय असतं की मी ना माझी माझी भाषा कुठे शुद्ध आहे, म्हणजे मला काही फार ग्रेट मराठी येत नाही. मी बोलतो, पण तरी बोलतो, चुकीचं बोलतो कदाचित, पण बोलतो. माझे प्रोनाऊन्सिएशन्स बऱ्याच वेळा जी नॉर्मल म्हणतात ते. पण मला वाटतं की शुद्ध भाषा कुठली, म्हणजे तो सोलापूरला बोलतो ती शुद्ध भाषा का, पुण्याला बोलतो ती शुद्ध भाषा का, मुंबईला बोलतो ती शुद्ध भाषा. तोही मराठीच बोलतो ना. ती जर का मराठी सोलापूरमध्ये एक्सेप्टेड असेल तर आय फील दॅट इज मराठी. आणि मी तो घेताना हा विचार केला नव्हता. मी काय विचार केला असं की त्याला ते जमलं नसतं तर मी त्याला 2 वर्षापूर्वी मुंबईला सेटल झालेले वडील दाखवून केलं असतं त्याचं. पण काय असतं की कॉलेजचं वातावरण, वेन आय एम शोईंग झेवियर्स, मला माहिती होतं की ह्याला आता त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म करायचं आहे. आणि आय टूक इट वॉज अ चॅलेंज, कारण मला त्याचं परशाचं बॅगेज नको होतं. परशातीने एका वेगळ्या लेवलला नेऊन ठेवलं आहे. मी ते घ्यायला गेलो असतो तर कधीच तिथपर्यंत पोचू शकलो नसतो. सो आय नीडेड हिम ॲज माय साहिल. आणि मला अजूनही आठवतं, पण त्याचं काय मला आवडतं काय माहीत, त्याला कुठेच कॉम्प्लेक्स नाही आहे. त्याला इंग्लिश येत नसल्याचा कॉम्प्लेक्स नाही आहे, त्याला त्याच्या भाषेचा कॉम्प्लेक्स नाही आहे. ही फील्स प्राऊड इन व्हॉट ही इज. आणि हे मला खूप आवडतं, कारण ते असणं खूप गरजेचं असतं. आपण काय करतो, वी ट्राय टू बी अ फेक. आपण इमिटेट करायला बघतो. म्हणजे आता फ्रान्समधला माणूस बोलत नाही, त्याला इंग्लिश येत नाही, त्याला त्याचा काहीच कॉम्प्लेक्स नसतो. जर्मनीमधल्या माणसाला काहीच कॉम्प्लेक्स, आपल्याला का असतो, का असावा, म्हणजे माझं म्हणणं ते आहे की त्यामुळे तो तसा. आणि मग काय झालं, शूटिंगच्या वेळेला मी आय न्यू व्हॉट आय हॅड टू डू. मी स्क्रिप्ट दिलं, त्यांनी वाचलं, तो शूटिंग झालं. पहिल्या दिवशी शूटिंग झालं, सगळे माझ्याकडे असे बघायला लागले की मी काहीच नाही केलं. मी ओके करत गेलो शॉट. त्याचं एकही शॉट त्याचा रिटेक घेतला नाही, काही नाही. संध्याकाळी कोणी म्हटलं, मग तू लँग्वेजचं काय करणार, म्हटलं ते माझ्यावर सोड. वी आर नॉट, आपलं सिंग साऊंड नाही, आपण डब करणार आहोत पिक्चर. त्यामुळे तो करेल, ते मेहनत करायची त्याची तयारी आहे. काय आहे, त्याला मी त्या भाषेत अडकवलं असताना तर त्याचं माइंड तिकडे डायव्हर्ट झालं असतं. ते नाही, त्याचा नॅचरलनेस गेला असता. तो नॅचरल कधी आहे, तो त्याच्या फ्लोमध्ये नॅचरल आहे. म्हणजे इट्स लाईक सचिन तेंडुलकरला सांगितलं सुनील गावस्करसारखं काही तो होणार नाही त्याला, किंवा वायस वर्सा. तर त्यामुळे मी त्याला कधीच थांबवलं नाही. इंग्लिश आलं की त्याचा प्रॉब्लेम व्हायचो, मला येऊन सांगायचं सर मराठी कारण म्हटले नाही, बोल, चुकीचं बोल पण बोल. पण त्यामुळे ते त्याचं ते कुठे तो असा अनकम्फर्टेबल वाटलं नाही ते करताना. आणि मग डबिंग इतकं ब्रिलियंट केलं आहे त्यांनी की तुम्ही कुठे म्हणणारच नाही. आणि मला आय वॉन्टेड दॅट वॉज माय विक्ट्री, की मी परशाचा हे काढून मी साहिल त्याला करू शकलो. कुठे आय डिडंट वॉन्ट परशा ऑन हिम, कारण परशा इंडिव्हिज्युअली सच अ ब्रिलियंट पोर्ट्रेयल, अ ब्रिलियंट कॅरेक्टर. तर त्याचं मला कुठे ह्या साईलमध्ये आलं असतं, इट वुड हॅव डिफिटेड द पर्पज. पण टू हिज क्रेडिट त्यांनी इतकं ब्रिलियंट केलं आहे ते, त्यांनी कुठेही तो परशा येऊ दिला नाही यात.